ओम श्री सिद्ध भैरवाय नमः. बघा, पापाचा बाप कोण? लोभ. लोभ हा किती जरी मोठा साधू असला तरी देवादिकांना, राक्षसांना तो त्रास देतो. आणि मग ही सृष्टीमध्ये जी काही अशी विपत्ती वाढली त्याला कारणीभूत कोण आहे? लोभ. तर एक साधू होता आणि तो काय नाही, निस्वार्थ, अंगात कपडा नाही, पाच घरं माधवगिरी मागायचा आणि तो काय करायचा, मंदिरात झोपायचा. आता त्याच्या अंगात कपडा नाही. एक बाईनं काय सांगितलं का, बाबा तू लुंगटी नेसत नाही का, नेसत का नाही, आम्हाला लाज वाटते. मग म्हणून ती लुंगटी. आणि मग त्याने काय केलं, तिला एक धोतर फाडून दिलं नवऱ्याचं. धोतर फाडल्यानंतर तो गेला. आता ती वाळत घातली, उंदराने खाली. 3 वेळा गेला. तिनं म्हणे, बाबा इथे कपडे मिळती नाही, तुला एखादी मांजर का नाही पाळता येत? मग दिले मांजरीचे पिलू. ते मोठ गागायला लागले. मग तो दूध न्यायचा तिच्याकडून. 4 वेळा दिलं, बाबा आमच्याच घरात राहत नाही, तुला गाय का नाही पाळता येत? दिली एक गाय. त्या गाईचा एवढा व्याप वाढला, एवढ्या गाई झाल्या. मग आता शेण टाकायला कोणी बाया आल्या का, बाई शेण टाक. शेवटी त्या बाया म्हणे, बाबा तुला कधी बायको करता येत नाही का? आणि मग दिली एक बाई. आणि त्या बाईनं शेण टाकता टाकता मुलं मुली आणि त्याच्या घरात एवढा गोगाट झाला का आयला तो म्हणा, आता काय करावं बुवा, हा सगळा नाश कशानं केला? एक लुंगटीनं केला. तसं या जगामध्ये काही गोष्टी करण्याकरता माणूस जातो आणि त्याचा व्याप हा वाढून घेतो. म्हणून परमार्थ हा सगळ्यात सोपा आहे. परमार्थाचा व्याप केल्यानं रखड होत नाही आणि प्रपंचामध्ये व्याप वाढतो आणि दुःख सहन करावं लागतं. जय भैरवनाथ महाराज की जय.